नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शन चॅनलला अद्यापपर्यंत जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर कोणताही एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ आवडला की लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर आपण आपल्या नियमितपणे सर्वदर्शनच्या श्रोत्यांसाठीची एक विचार मालिका आपण चालू ठेवलेली आहे. त्याच्यातला पुढचा भाग आपण घेऊ. हा भाग आहे 6वा. 5व्या भागाच्या शेवटीला काही आपल्या दर्शकांनी विचारलेल्या प्रश्नावर मी प्रश्न विचारला होता आणि प्रश्न होता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता उभा राहू शकणारा उमेदवार कसा असावा. मंडळी, पुन्हा एकदा बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये उभा राहू शकणारा किंवा ज्याला उभा राहायचा आहे असा उमेदवार कसा असला पाहिजे. आणि मंडळी, खूप छान वाटलं मला की हा प्रश्न अनेक व्हिडिओ लोकांनी त्याचे बघितला. अर्थात यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ बघून काहींनी फोन करण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी संदेश पाठवला, काही जणांनी व्हिडिओ पाठवले. पण त्याहीपेक्षा श्री जमीर शेख मातोळकर तथा औशेकर यांचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सविस्तर स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो उमेदवार उभा राहू इच्छितो त्याचा एकंदरीत स्थानिक समस्याची जाण त्याला असली पाहिजे. सातत्यानं आपल्या मतदार क्षेत्रामध्ये तो फिरणारा असला पाहिजे आणि विविध समस्या जाणून घेणारा तो असला पाहिजे. दुसरं ते असं म्हणतात की त्यांना नागरिकाशी सुसंवाद करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. वेगवेगळ्या कारणानं कधी आनंदाचे क्षण असतील, कधी दुःखाची गोष्ट असेल, कधी सहजसुद्धा फेरफटका मारून त्यांनी आपल्या मतदार क्षेत्रामधील सगळ्या मतदारांशी आणि नागरिकांशी संवाद साधणं अपेक्षित आहे. ते असं म्हणतात की जो कोणी उमेदवार या ठिकाणी आता अर्ज भरणार आहे त्याच्यात नेतृत्व गुण ठासून भरलेले असले पाहिजेत. उमेदवारीला कोणीतरी प्रोत्साहन दिले म्हणून उमेदवार व्हायचं किंवा वेगळ्या प्रकारे संधी मिळाली म्हणून उमेदवार व्हायचं आणि मग उद्या नेतृत्व गुण घेऊन हे प्रश्न वरिष्ठांकडे वेगवेगळ्या कार्यालयामध्ये मांडत असताना आपण पाठीमागे नाही जायला पाहिजे. याचा अर्थच असा आहे की नेतृत्व गुण असले पाहिजेत असं ते म्हणतात. शिवाय अनेकदा यापूर्वी निवडून दिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये सर्वच उमेदवाराचा अनुभव जनतेला सारखा असतो असं नाही. म्हणजेच प्रामाणिक उमेदवार खूप लोकांच्या लक्षात राहतात. आणि आता ज्यांना कोणाला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीचा अर्ज भरायचा त्यांनीही प्रामाणिक असलं पाहिजे असं श्री जमीर शेख यांचं मत आहे. अर्थात ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. त्याबरोबरच स्थानिक विकासाची दृष्टी असली पाहिजे. एकदा काय एखादा उमेदवार निवडणुकीला थांबणार असेल तर तो ज्या क्षेत्रासाठी आपलं उमेदवार म्हणून नाव घोषित करतो आहे त्या क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेणं, त्या समस्या सोडवून घेण्याची प्रक्रिया करणं आणि त्या भागाला विकासाची गती कशी देता येईल हे त्याने ठरवणं अपेक्षित आहे. शिवाय त्याच्याकडे सामाजिक जबाबदारीची सवय असली पाहिजे. तो काय विशिष्ट विचाराचा, पक्षाचा किंवा एखाद्या विशिष्ट गावाचा प्रतिनिधी नाही, तर तो त्या प्रक्षेत्राचा असल्यामुळं त्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे आणि त्यांनी ती पेलली पाहिजे असं तो म्हणतात. शिवाय अशांना म्हणजेच नव्यानं अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला राजकीय अनुभव सुद्धा असला पाहिजे. कोणत्या मंडळीला हाताशी घेऊन आपल्या ठरलेल्या कालखंडामध्ये आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि कोणत्या मार्गाने पुढे जावं लागेल हे राजकीय अनुभव असणाऱ्याला पक्क कळतं असं ते म्हणतात. त्यासोबतच स्थानिक समस्या समजून विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा प्रत्येक उमेदवार यावेळा अर्ज भरू शकतो असं ते म्हणतात. अर्ज भरत असताना शुल्क थोडं आहे, परंतु आपल्याकडे कुठल्याही कोणत्याही स्वरूपाच्या बाकी असू नयेत, कुठलंही आपल्याकडनं कायद्याचं उल्लंघन झालेलं असू नये, यापूर्वी कुठलीही आपल्याकडे शिक्षा झालेली असू नये किंवा वादातीत व्यक्तिमत्व आपण असू नये असं ते म्हणतात. मी श्री जमीर शेख औशेकर तथा मातोळकर यांचं निश्चितपणे अभिनंदन करेन की आमच्या अनेक दर्शक श्रोत्यापैकी श्री जमीर शेख यांनी खूप चपखलपणे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं सर्वदर्शनच्या श्रोत्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मंडळी, आता मात्र आला आहे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे काय, लग्न, विवाह या सगळ्या गोष्टीमध्ये नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे का. बघा, लग्न आणि विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये खर्चाच्या दृष्टीनं नवीन पद्धतीनं विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे का. चला तर मंडळी, या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि जर तुम्हाला ते मिळालं तर निश्चितपणे साध्या संदेश बॉक्समध्ये पाठवू शकता, शिवाय SMS करू शकता, फोन करून सांगू शकता आणि व्हिडिओ बनवून पाठवला तर अत्यंत तुमचं अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वदर्शनच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि सबस्क्राईब करण्याची विनंती. मी होस्ट कमलाकर सावंत या ठिकाणी थांबतो.